नमस्कार. जयशंकर दत्तगुरू. दिनांक 1 फेब्रुवारी 2025. फेब्रुवारी महिन्याची सुरुवात बाप्पाच्या नामस्मरणाने होणार आहे. अतिशय सुंदर हा महिना आपल्याला जाणार आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणेशाच्या स्मरणाने करत असतो. प्रथम पूज्य देवता गणपती बाप्पाला ओळखलं जातं. गणेश जयंती माघी गणेश जयंती म्हणूनही ओळखली जाते. त्यासोबतच विनायक चतुर्थी व्रतही याच दिवशी केलं जातं. गणेश जयंतीचं शुभ मुहूर्त आणि उपासना आपण यामध्ये बघणार आहोत. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:38 वाजता सुरू होत आहे आणि संपणार आहे 2 फेब्रुवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी सकाळी 9:14 ही चतुर्थी समाप्ती आहे. अशा या शुभ मुहूर्तावर आपल्याला 1 फेब्रुवारी या दिवशी बाप्पाची यथासांग मनोभावे श्रद्धापूर्ण भक्ती केली तर गणपती बाप्पा आपल्या भक्तांना नक्कीच वरदान देतात. सर्वप्रथम सगळ्यात अगोदर सकाळी उठल्यानंतर आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब चमेलीचं तेल अवश्य टाकायचं आहे आणि त्याच्याने आपल्याला स्नान करायचं आहे. नंतर आपल्या घरातील गणपती बाप्पा आपल्याला त्या गणेशावर पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. दूध, पाणी, पंचामृत याच्याने आपल्याला अभिषेक करून गणपती बाप्पाला स्वच्छ पुसून छान कुंकवाचा तिलक करून बाप्पाला आवडणारी लाल फुलं अर्पण करायची आहे आणि त्यासोबतच दुर्वासुद्धा अर्पण करायचा आहे. गणेशाला अतिप्रिय मोदक आणि लाडूचा नैवेद्य असतो. हा नैवेद्यसुद्धा आपल्याला दाखवायचा आहे. या दिवशी आपण गणेशाचे अनेक मंत्रांचं स्मरण करू शकतो. ज्यांना आपल्या कार्यामध्ये उत्तम प्रगती हवी आहे अशा व्यक्तींनी ओम गण गणपतये नमः सर्व कार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा, ओम गण गणपतये नमः सर्व कार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा ह्या मंत्राचा अधिकाधिक जप करायचा आहे. विद्यार्थी जे आहेत ह्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करून गणपती बाप्पाला 2 वेलची अवश्य अर्पण करा. 2 वेलची अर्पण केल्यानंतर त्याच्यातील 1 वेलची आपण स्वतः खायची आहे, प्रसाद म्हणून खायची आहे. जी मुलं महत्त्वाच्या परीक्षा देत आहे 10वी 12वी किंवा स्पर्धात्मक परीक्षा ज्यांच्या चालू आहेत आणि त्याच्यामध्ये यश प्राप्त होत नाही आहे अशा मुलांनी उद्या गणेशाच्या मंदिरामध्ये जाऊन हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये 11 अख्खे हिरवे मूग आणि 5 वेलची हे हिरव्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि बाप्पाला आपली इच्छा सांगून अर्पण करायचं आहे. मला बुद्धी प्रदान व्हावी, ही बुद्धीची देवता आहे. ही सकल कलेचा अधिपती असणारी ही देवता आहे. सकल शास्त्राचे हे अधिपती आहे. या गणेशाला शरण जाऊन आपल्याला बुद्धी प्राप्त व्हावी ही प्रार्थना या दिवशी अवश्य करायची आहे. या मंगल दिनी शनिवार येतो आहे. आपण जर आपल्या वास्तूमध्ये शमीच्या झाडाचं रोप लावलं तर ते तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. श्री गणपती बाप्पाला शमीचं पान अतिप्रिय आहे. त्यामुळे गणेशाला ओम गण गणपतये नमः म्हणून शमीपत्रसुद्धा या दिवशी अर्पण केलं जातं. दुर्वांचा हार घातला जातो, जास्वंदीची फुलं घातली जातात. या दिवशी नक्कीच एका विद्यार्थ्याला ज्यांना शिकत आहेत, ज्यांना शिक्षणाची आवड आहे अशा व्यक्तीला, ज्यांना गरज आहे अशा व्यक्तीला 1 पेन आणि 1 वही अवश्य भेट द्या आणि भेट दिल्यानंतर त्या व्यक्तीला धन्यवाद म्हणा. बाप्पा तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल आणि तुम्हाला उत्तम बुद्धिमत्ता प्राप्त करून देईल. तुम्हा सर्वांना या गणेश जन्मोत्सवाच्या मंगलमय सदिच्छा. मंगलमूर्ती तुमच्या सर्व इच्छा मंगलमय करो. याच दिवशी आपण मारुतीलासुद्धा चमेलीच्या तेलाचा दिवा अवश्य लावा. गणपतीला अभिषेक शक्यतो आपण आपल्या वास्तूतच गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्र पठण करून केलं तरीही चालेल. शक्य असल्यास गुरुजींना बोलून हा अभिषेक केला तर तो जास्त फलदायी ठरेल. गुरुजींना तुम्ही या दिवशी तिळगुळाचा लाडू भेट देऊ शकता, लाल वस्त्र भेट देऊ शकता. त्यासोबतच गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला तिळगुळाचा लाडूसुद्धा आपल्याला ठेवायचा आहे. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असंही म्हणतात. त्यामुळे तिळगुळाच्या लाडूचा सुद्धा नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पाला याच दिवशी दाखवायचा आहे. ही गणेशाची उपासना अतिशय साध्या सोप्या आणि श्रद्धेने केली तर बाप्पा आपल्या भक्तांचे रक्षण नक्कीच करतात. तुम्हा सर्वांना ह्या मंगल दिनाच्या मंगलमय सदिच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. जयशंकर दत्तगुरू.